नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल 60 लाख महिला अपात्र होणार अशी बातमी अगोदर येत होती, परंतु सरकारने 16 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत. ही महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आज स्पष्ट आपण 5 पॉईंट क्लिअर करणार आहोत आणि या व्हिडिओ सविस्तर बघा आणि कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही महिलांनो, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. जर चॅनल नवीन आला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे असे नवनवीन अपडेट्स मिळत राहील. तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पॉईंट नंबर असा आहे मित्रांनो की ज्या महिला 60 लाख महिला अपात्र होणार होत्या त्यापैकी जवळपास 16 लाख महिला अपात्र सरकारने घोषित केलं आहे. अशा महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेलाच नाही आणि त्यांना फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळालेला नाही. आणखीन काही महिला यामध्ये अपात्र होण्याच्या लिस्टमध्ये आहे. आता त्याच्यात तुमचं नाव तर नाही ना, तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप करू नका. तर महिलांनो, 16 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल एक माहिती आहे की त्या महिला कशामुळे अपात्र झालेले आहे हे सुद्धा सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे. त्याचे निकष समोर आणलेले आहे की त्या महिला कशामुळे अपात्र झालेल्या आहे. 16 लाख महिला, त्या 16 लाख महिला विविध कारणामुळे अपात्र झालेल्या महिलांना एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या महिला टॅक्स भरतात किंवा ज्या महिलांकडे अगोदर श्रीमंत महिला आहेत किंवा त्यांना त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी योजना असा लाभ घेत असेल, सरकारी नोकरीचा किंवा योजनाचा समजा लाभ घेत असेल, अशा महिलांना अपात्र केले. योजना बघा, ज्या महिला वयश्री योजना, निराधार योजना किंवा संजय गांधी योजना किंवा कृषीच्या क्षेत्रात असेल, ज्या योजना असतील त्या योजनेचा लाभ घेत असेल, तशा महिलांना आता योजनेचा लाभ होणार नाही असं गव्हर्नमेंटने स्पष्ट केलं आहे. सरकारचे असे निर्देश आहे. तर अशा महिला अपात्र ठरलेल्या जात आहे. मित्रांनो, महिलांनो लक्षात घ्या ही गोष्ट, ज्या महिलांनी अगोदर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. आणि ज्या महिलांकडे समजा 4 व्हीलर कार असेल, घरामध्ये सरकारी नोकरी असेल किंवा वेगवेगळ्या योजनांचा किंवा टॅक्स भरत असेल, काही महिला त्यांचा काही इन्कम सोर्स असतो जे काही 2.5 लाखांच्या वरती असतो, मिनिमम 2.5 लाखाच्या खाली ज्या महिलांचा समजा हे असेल वार्षिक उत्पन्न, अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. 2.5 लाखाच्या वर ज्या पण महिलांचा हे जात असेल, आर्थिक उत्पन्न जात असेल, अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही. हे नंबर 1 पॉईंट होतं की ज्या महिला 16 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, त्या या योजनेबद्दलच अपात्र झालेल्या आहेत. ज्यांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. तर महिलांनो, हा होता पॉईंट नंबर 1. आता पॉईंट नंबर 2 बघूयात. पॉईंट नंबर 2 मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या महिला अपात्र आहे हे कसं चेक करायचं. तर पॉईंट नंबर 2 मध्ये हे बघणार आहोत. आणि अपात्र महिला ज्या झालेल्या आहेत किंवा होणार आहेत, बऱ्याचशा महिला अजूनसुद्धा अपात्र होण्याच्या लिस्टमध्ये आहे. महिलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार पडताळणी करते कोणत्या महिलांचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड नाही आहे. समजा स्टेप नंबर पॉईंट नंबर 2 मध्ये ते पण बघणार आहोत. कोणत्या महिलांचे, बऱ्याचशा महिलांच्या डॉक्युमेंटमध्ये फेरफार झालेली आहे किंवा डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेले आहे, अशा महिलांना सुद्धा वगळण्यात येणार आहे, अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर महिलांनो लक्ष द्या, तुमचे डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित चेक करा आणि ते कसे चेक करायचे, कोणत्या वेबसाईटवर जायचं, हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता मुद्दा राहिलेला आहे 3 नंबर, स्टेप नंबर जाणार होता आपण, पॉईंट नंबर 3 कडे वळणार आहोत. त्याच्या अगोदर आपण सेकंड पॉईंटवर आहोत, तर सेकंड पॉईंट जाणून घेऊ. तर महिलांनो, सर्वात अगोदर तुमचे डॉक्युमेंट अपात्र झालेले आहेत का ते चेक करा. तुम्ही अपात्र झालेले आहेत का ते चेक करा. तर चेक कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर महिलांनो, सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. गुगलवर जा आणि तिथे टाईप करा लाडकी बहीण योजना, त्याला जाऊन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही अपात्र झालेला आहात की नाही. तर सर्वात अगोदर वेबसाईटवर गेल्यानंतर लाडकी बहीण योजना क्लिक करा. तिथे तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट असं ऑप्शन दिसेल, त्याला जाऊन क्लिक करा आणि तिथे तुमचं स्टेटस चेक करा की तुम्ही अपात्र झालेले आहात किंवा नाही. जर अपात्र झालेला आहात तर तुम्ही तुमच्या जिथे फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन सरपंच, समजा कुठं ग्रामपंचायत असेल, तिथे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवा की माझी डॉक्युमेंट व्यवस्थित होते तरीसुद्धा मला योजनेचा लाभ झालेला नाही. तर महिलांनो, सुरक्षितपणे ही स्टेप फॉलो करा, जेणेकरून महिलांनो, पॉईंट नंबर 3 मध्ये आपण बघत आहोत की कोणत्या महिलांना फेब्रुवारीचा लाभ होणार नाही. तर महिलांनो लक्ष द्या, फेब्रुवारीचा लाभ बऱ्याचशा महिलांना होणार नाही असं स्पष्ट संकेत देण्यात येत आहे, स्पष्ट संकेत येत आहे. कारण की त्या महिलांनी
महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे. महिलांनो, पडताळणी होत आहे. चुकीच्या पद्धतीने ज्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरले असेल किंवा डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले असेल किंवा आधार कार्डमध्ये फेरफार केले असेल किंवा व्यतिरिक्त कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये फेरफार केलेला असेल, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला महिला असेल, अशा महिलांना अपात्र केलं जात आहे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होत आहे. असे बरेचसे प्रकार उघडकीस येत आहे की ज्या महिलांनी फ्रॉडच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे. असे फ्रॉड करणाऱ्या महिलांना आता इथून पुढे लाभ होणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे सरकारचे निर्देश दिलेले आहे. ज्या महिलांनी या रूलचा फॉलो नाही केलेला आहे, ज्या नियमांचे पालन केले नाही, अपात्ररित्या हा फॉर्म भरलेला आहे, अशा महिलांवर कारवाई होणार आहे. महिलांना बघूया फेब्रुवारीचा हप्ता केव्हा भेटणार. तर महिलांना फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आता सध्या तरी कुठल्याही प्रकारची तारीख सरकारकडून घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये कधी भेटणार हे स्पष्ट झालेलं नाही. कारण की तुम्हाला 1500 भेटणार की 2100 भेटणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार तुम्हाला जेव्हा आर्थिक अधिवेशन होईल त्याच्यानंतरच 2100 रुपये मिळणार असे संकेत देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसंच आपल्या आदिती तटकरे महिला व बालकल्याण विकास मंत्री त्यांनी असं स्पष्ट केले आहे की जोपर्यंत आर्थिक नियोजन होत नाही, आर्थिक जो काही साठा असतो महिलांचा, जे नियोजन केलं जातं, ज्या निधीचा निधी दिला जातो या विकास खात्याला, महिला विकास बालकल्याण, तोपर्यंत तुम्हाला 2100 मिळणार नाही. सध्या तरी तुम्हाला 1500 मिळणार आणि फेब्रुवारीचे 1500 तुम्हाला केव्हापर्यंत मिळणार हे तरी आता सध्या तरी स्पष्ट करण्यात आले नाही. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचे स्टेटस चेक करता येईल की ते पात्र आहेत किंवा अपात्र आहेत आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. जवळपास 16 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. महिलांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही लाडकी बहीण योजनेबद्दल. आणि हा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.